सुषमा अंधारेजी आपल्यासोबत स्वतः फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सुषमा अंधारेजी, आपण पाहतोय जालिंदर सुपेकर यांचा पाय अधिकच खोलात जात चाललेला आहे, तुमची यावर काय प्रतिक्रिया? जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेहुणे म्हणजे यांच्या पत्नीचे भाऊ शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनला आहेत। खडक पोलीस स्टेशनलाच सोंदे कुटुंबियांच्या सुनांची तक्रार होती, ज्या सोंदेंची थार गाडी घेऊन हगवले फरार झालेले होते। परंतु त्या सुनांना न्याय का मिळाला नाही तर त्याची उत्तरं या सगळ्यांमध्ये मिळतात। दुसरं असं की शशिकांत चव्हाण हे साधे पीआय आहेत, परंतु शशिकांत चव्हाणांच्या जवळपास 12 ते 13 साईट्स आता पुण्यामध्ये चालू आहेत। एका साईट्स मध्ये एका टॉवरला 180 फ्लॅट्स आहेत। एका फ्लॅटची किंमत साधारणतः 2.5 कोटी रुपयापर्यंतची आहे। एका साधारण पीआय कडे एवढी मालमत्ता कशी आली या संबंधाने महामहिम राज्यपाल महोदयांकडे आम्ही त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासंबंधात 2 दिवसांपूर्वी तक्रार रीतसर केलेली आहे। महत्वाचं असं की शशिकांत चव्हाण यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा आहे। हे सगळे आणि हे सुपेकरांचे जवळचे नातेवाईक आहेत। आता जो माणूस जामिनावर बाहेर आहे तो प्रमोटी पीआय आहे, हे फार विशेष आहे। तर ते हे प्रमोशन कसं झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। आमची गृह मंत्रालयाला सुद्धा विनंती आहे, यात पक्षीय राजकारण म्हणून विचार करू नये, तर अशा लोकांना पायबंद घालण्यासाठी आणि पोलीस खात्यातील हे जे गुन्हेगारी जी चंचू प्रवेश करते तिला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रयत्न करावेत। नक्कीच, धन्यवाद सुषमा अंधारेजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी।